IAS प्रोबेशनर डॉक्टर पूजा खेडकर यांची पुण्यातून वाशिममध्ये बदली करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलाय। त्यांच्या विरुद्ध प्रशासनाकडे अनेक तक्रारीही आल्या होत्या। यानंतर महाराष्ट्र सरकारचे सहाय्यक सचिव SM महाडिक यांनी याबद्दल परिपत्रक काढले। पूजा खेडकर या नियुक्ती आणि प्रशासकीय सेवेत प्रवेश केल्यानंतरच्या संशयास्पद घटनांमुळे चर्चेत आहेत। त्यातच आता एका RTI कार्यकर्त्याने पूजा खेडकर यांच्यावर गंभीर आरोप केलेत। पूजा खेडकर यांना वादग्रस्त ठरवणारे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते म्हणजे फेक OBC नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राचा आणि फेक दिव्यांग प्रमाणपत्राचा आरोप। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत। खेडकर कुटुंबियांकडे 110 एकर जमीन, 7 फ्लॅट्स, 1 लाख स्क्वेअर फुटाची 6 दुकानं आहेत। याचबरोबर 900 ग्रॅम सोनं, हिरे, 17 लाख रुपये किमतीचं सोन्याचं घड्याळ, 4 कार, 2 प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांमध्ये भागीदारी आणि 1 ऑटोमोबाईल कंपनी देखील त्यांच्याकडे आहे। स्वतः पूजा यांच्याकडे 17 कोटी रुपयांची संपत्ती आहे। लोकसभा निवडणुकीत वंचितकडून उमेदवारी मिळाल्यावर त्यांच्या वडिलांनी निवडणूक शपथपत्रात 40 कोटींची संपत्ती दाखवली होती। नियम असा सांगतो की 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्यावरच OBCमधून नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र दिलं जाऊ शकतं। ही माहिती समोर आल्यावर याची चौकशी व्हायला नको का, असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी विचारलाय। तसेच दृष्टीहीन आणि मानसिक आजारी असल्याचा दावा करत पूजा खेडकर IAS झाल्यात असा आरोप त्यांच्यावर केला जातोय। पूजा खेडकर यांनी UPSCची परीक्षा व्हिज्युअली इम्पेअर्ड प्रवर्गातून दिली आहे आणि त्यांना मेंटल इलनेस आहे अशी सर्टिफिकेट त्यांनी सादर केली। पूजा खेडकर त्या आधारे विशेष सवलत मिळवून IAS बनले आहेत। जर ही सवलत त्यांना मिळाली नसती तर त्यांना जितके मार्क्स मिळाले होते ते पाहता त्या IAS होणं अशक्य होतं। पूजा खेडकरांना जेव्हा IASचा दर्जा मिळाला तेव्हा UPSCने त्यांची वैद्यकीय चाचणी करायचं ठरवलं। मात्र तब्बल 6 वेळा पूजा खेडकर यांनी वैद्यकीय चाचणीला उपस्थित राहण्याचं टाळलं। सर्वात आधी 22 एप्रिल 2022ला दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करायचं ठरलं। मात्र आपल्याला कोविड झाल्याचं कारण देत पूजा खेडकर यांनी जाण्याचं टाळलं। त्यानंतर 26 मे 2022ला पुन्हा एम्स रुग्णालयात तर 27 मे 2022ला दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये चाचणीसाठी त्यांना बोलवण्यात आलं। मात्र पूजा खेडकर अनेकदा बोलावून देखील वैद्यकीय चाचणीसाठी गेल्या नाहीत। त्यानंतर पुन्हा 1 जुलैला त्यांना एम्समध्ये बोलवण्यात आलं, मात्र तेव्हा सुद्धा त्या गेल्या नाहीत। यानंतर पुन्हा 26 ऑगस्ट 2022ला पूजा खेडकर एम्स रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी तयार झाले नाहीत। तिथे त्यांना 2 सप्टेंबरला MRI चाचणीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं होतं। पूजा खेडकर यांच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी कशामुळे नाहीशी झाली आहे याची तपासणी न्यूरो ऑप्थोमॉलॉजिस्ट यांच्या उपस्थितीत या दिवशी होणार होती। मात्र एम्स रुग्णालयातील ड्युटी ऑफिसरने अनेकदा प्रयत्न करूनही पूजा खेडकर MRIला उपस्थित राहिल्या नाहीत। त्यानंतर 25 नोव्हेंबर 2022ला पुन्हा पूजा खेडकर यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी पुन्हा नकार दिला। मात्र त्यानंतर त्यांनी एक MRI सेंटरमधून अहवाल आणून तो UPSCला सादर केला। मात्र UPSCने त्याला हरकत घेतली आणि सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल अर्थात CATमध्ये पूजा खेडकर यांच्या निवडीला आव्हान दिलं। त्यानंतर 23 फेब्रुवारी 2023ला CATने पूजा खेडकर यांच्या विरोधात निकाल दिला। मात्र त्यानंतर पूजा खेडकर यांनी सादर केलेलं ते MRI सर्टिफिकेट ग्राह्य धरण्यात आलं आणि त्यांची नियुक्ती वैध ठरवून त्यांना IAS पद देण्यात आलं। सध्या पूजा यांची पुण्यावरून वाशिमला बदली झाली। मात्र राजकीय हस्तक्षेपाशिवाय हे शक्य आहे का, असा प्रश्न आता विचारला जातोय। खरोखर पात्र असलेल्या एका OBC विद्यार्थ्याची जागा पूजा खेडकर यांनी बळकावली आहे असा आरोपही सध्या त्यांच्यावर होतोय। मात्र या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।